नमस्कार. दूरदर्शन प्रस्तुत आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. दर्शको, आपण ऐकलं आहे की मन करारे प्रसन्न सर्व सिद्धींचे कारण. जर आपलं मन आनंदी असेल, प्रसन्न असेल तर सगळी कामं आपण व्यवस्थित करू शकतो. आणि आपल्या आयुष्याची जी गुणवत्ता आहे ती आपल्याला वाढवायची असेल तर निरोगी शरीर आणि निरोगी मन असणं अत्यंत गरजेचं आहे. तर मग निरोगी मन आणि निरोगी शरीर कसं ठेवायचं, तर त्याच्यासाठी जे साधन आहे ते म्हणजे योग. आणि म्हणूनच 21 जून जी आता पुढे डेट येते आहे, तर त्याचा जो जागतिक योग दिवस येणार आहे त्याचं औचित्य साधून आजचा आपण कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आणि आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे की मानसिक आरोग्यासाठी योग साधना. या विषयावर मार्गदर्शन करण्याकरता आज आपण आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे श्री मिलिंद गुप्ता सर यांना. नमस्कार सर, स्टुडिओमध्ये आपलं सहर्ष स्वागत. धन्यवाद मॅडम. सरांबद्दल सांगायचं तर सर मेकॅनिकल इंजिनियर आहेत, सायकोलॉजिस्ट आहे, मानसशास्त्रामध्ये सरांनी MA केलेलं आहे, ज्योतिषशास्त्रामध्ये देखील त्यांनी MA केलेलं आहे आणि सध्या आर्ट ऑफ लिव्हिंगचे ते योगा कोऑर्डिनेटर म्हणून कार्यरत आहेत. तर सर आपण चर्चेला सुरुवात करू. सर्वप्रथम आम्हाला हे सांगा की जागतिक योग दिवसाची जेव्हापासून घोषणा झाली तेव्हापासून जगभराच्या कानाकोपऱ्यामध्ये योगाचं महत्त्व हे पसरायला लागलं, पोहोचायला लागलं. तर नेमकं यावर्षीची संकल्पना काय आहे या दिवसाची साजरा करण्याची? 11 डिसेंबर 2014 या दिवशी संयुक्त राष्ट्र परिषदमध्ये जगभर हे योग प्रसार व्हावा हे एक संकल्पना मांडण्यात आली. आणि त्यानंतर 2015 पासून आंतरराष्ट्रीय योग दिवस हे संपूर्ण जगभर मनवण्याची परंपरा सगळ्या ठिकाणी झालेली आहे. आणि प्रत्येक वर्षी लोकांपर्यंत विशेषरित्या काहीतरी एक योग्य वळण, एक योग्य मार्गदर्शन किंवा लोकांना गाईड व्हावं याकरता एक विशेष संकल्पना मांडण्यात येते आहे. जसं मागच्या वर्षी एक संकल्पना होती वसुधैव कुटुंबकम, आणि या वर्षी एक विशेष अशी संकल्पना थीम मांडण्यात आलेली आहे. ती आहे महिलांकरता महिलांचं सशक्तीकरण, वुमन एम्पॉवरमेंट फॉर योगा फॉर वुमन एम्पॉवरमेंट. आता हे सशक्तीकरण आणि महिला या दोघांचा संबंध का बरं स्थापित करण्यात आलेला आहे आणि हे जागतिकरित्या का बरं महत्त्वाचं आहे हे थोडं जाणून घेणं खूप गरजेचं आहे. आपल्या भारतीय परंपरेमध्ये महिलांना नेहमी सर्वोच्च स्थान देण्यात आलेलं आहे. जसं आपण बघाल की आपल्या संस्कृतीमध्ये होम मिनिस्ट्री जी आहे ती नेहमी पार्वतीकडे ठेवण्यात आलेली आहे. डिफेन्स मिनिस्ट्री जी आहे ती देवी दुर्गाकडे आहे. फायनान्स मिनिस्ट्री जी आहे सध्याच्या या काल झालेल्या स्थापित झालेल्या मंत्रिमंडळामध्ये निर्मला सीतारामनजीमध्ये आहे. आणि आपल्या पौराणिक कालामध्ये फायनान्स मिनिस्ट्री जी आहे ती देवी लक्ष्मीकडे होती आहे. एज्युकेशन मिनिस्ट्री सरस्वतीकडे आहे. तर भारतीय ज्ञान परंपरेमध्ये, संस्कृतीमध्ये अगोदरपासून या कार्यक्षेत्राबद्दल आम्ही पूर्वीपासून ही काळजी करण्यात आलेली आहे की महिलांना अग्रणी स्थान देण्यात यावं. कालांतराने ही जी संकल्पना होती की महिलांना देखील पुरुषांइतकंच व्यवस्थित स्थान देण्यात यावं हे कुठेतरी कोलमडलं. आणि जगामध्ये तर याबाबत कुठेही संकल्पना नाही आहे. आपल्या भारत देशामध्ये सर्वोच्च स्थान हे महिलांना देण्यात आलेलं आहे. आणि आपल्याकडे सर्वोच्च पद देखील महिलांद्वारे विभूषित करण्यात आलेलं आहे. आपल्या भारतामध्ये प्रधानमंत्री पद महिलांकडे आहे, आता राष्ट्रपती पद देखील आहे. आणि यापूर्वी अनेक राज्यांमध्ये त्या राज्याचं सर्वोच्च पद राज्यकर्ता म्हणून देखील महिलांनी तो भार उचललेला आहे. झाशीची राणी लक्ष्मीबाई, कित्तूरची राणी चेन्नम्मा, अहिल्याबाई होळकर आणि नागपूरला देखील नागपूरचे जे राजा होते भोसले यांची राणी बकाबाई यांनी देखील नागपूरमध्ये राज्य केलेलं आहे.
तर ही संकल्पना आपल्या संस्कृतीमध्ये तर आहेच, पण दुसऱ्या संस्कृतीमध्ये संपूर्ण जगभर याचा योग्यरित्या प्रचार प्रसार व्हावा आणि महिलांना त्यांचा हक्क मिळावा याकरता ही संकल्पना यंदा मांडण्यात आलेली आहे की महिला सशक्तीकरणाकरता योग ही एक संपूर्ण जगाला दिशा देण्याकरता या वर्षाची थीम आहे. बरं सर, हा जो दिवस आहे तो 21 जूनलाच का साजरा केला जातो? 21 जून या दिवसाचं एक वैशिष्ट्य आहे आणि यामागे एक ॲस्ट्रॉनॉमिकल घटना घडते आहे. या दिवशी हा दिवस आपण जागतिक योग दिवस म्हणून साजरा करतो आहे. कारण असं आहे की जे पृथ्वीच्या उत्तर गोलार्धात राहतात, विषुववृत्त रेषेच्या वर जितकेही राष्ट्र किंवा स्थान आहे, आता या ठिकाणी उत्तरायण सुरू आहे. म्हणजे पृथ्वीचा जो कल आहे हा उत्तर दिशेला आहे आणि 21 जून या तारखेला, या विशिष्ट दिवशी पृथ्वीवरती सगळ्यात मोठा दिवस अनुभवला जातोय. आणि याच कारणामुळे आपण संपूर्ण जगभरामध्ये ज्या दिवशी सगळ्यात जास्त प्रखरता विश्वामध्ये पसरलेली असते सूर्याची, आपली देखील प्रखरता व्हावी, आपण देखील या घटनेबद्दल सजग व्हावं आणि म्हणून या दिवसाची निवड करण्यात आलेली आहे 21 जून. आपल्या भारतीय कालगणनेनुसार आपल्याला ही पद्धत हा दिवस सगळ्यात महत्त्वपूर्ण असतो, म्हणून आपण हा दिवस ठरवण्यात आलेला आहे. सर, आपण योगा कोऑर्डिनेटर आहात. नेमकं केव्हापासून तुम्ही या योगाकडे वळलात, कसे काय वळलात आणि केव्हापासून तुम्ही योग साधक आहात? थोडा पर्सनल प्रश्न आहे, पण आजचा विषय पण छान आहे. मला आवडेल मॅडम, या प्रश्नाचं उत्तर देताना मला आनंद होत आहे. माझे आजोबा स्वर्गीय श्री श्रीकृष्ण गुप्ता हे एक स्वतंत्र सैनिक होते आणि त्यांचा लाल मातीचा आखाडा होता. नागपूर आघाडा संघटनचे ते सुमारे 20 वर्ष अध्यक्ष देखील होते. तर लहानपणापासून मी शारीरिक स्वास्थ्य वर्धनासाठी ज्या काही गोष्टी गरजेच्या होत्या त्याबद्दल सजग होतो, जाण होती. आणि यामध्ये मला खूप जास्त इंटरेस्ट आला ज्यावेळेस मी मल्लखांब आणि रोपखांब याची प्रात्यक्षिके बघितली. ज्यावेळेस मी बघितलं की लहान लहान मुलं एक सरळ लाकडी खांब आहे आणि फक्त हात आणि पायांच्या कैचींच्या आधारे ते वरपर्यंत पोहोचतात. पोहोचतच नाही तर त्या खांबावरती ते योगाचे प्रात्यक्षिक करतात. एक दोर टांगलेला आहे आणि त्या दोरीवरती लहान लहान मुली योगचे प्रात्यक्षिक करतात आहे. मला वाटलं की ही काय विद्या आहे. आणि मी बघितलं की माझ्याच शाळेचे दुसरे विद्यार्थी जे हे योग साधना करायचे, प्रशिक्षण घ्यायचे, मल्लखांब करायचे, योग साधना करायचे, त्यांचा शरीराचा लोच, त्यांची फ्लेक्झिबिलिटी माझ्यापेक्षा जास्त आहे आणि त्यांचा शाळेच्या रिझल्टमध्ये देखील परफॉर्मन्स माझ्यापेक्षा जास्त आहे. आणि यामुळे माझा कल योग शास्त्राकडे लहानपणापासून आला. तर मी लहानपणापासून योगा प्रशिक्षण घेण्याची सुरुवात केली आणि नंतर ज्यावेळेस ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन झाल्यानंतर बिझनेसमध्ये चांगलं एस्टॅब्लिश झालं. नंतर मला असं वाटलं की याचा प्रचार प्रसार दुसऱ्या लोकांपर्यंत व्हावा आणि म्हणून मी जगातील सगळ्यात मोठी संस्था आर्ट ऑफ लिव्हिंग याला जॉईन केलं. ॲज अ विद्यार्थी म्हणून मी तिथे सर्वप्रथम जॉईन झालो आणि हळूहळू एक एक पायरी चढत आज मी संस्थेमध्ये प्रशिक्षक देखील आहे आणि मी त्यांचा या क्षेत्रामध्ये योगा कोऑर्डिनेटर देखील आहे. संस्थेने मला संधी दिली आहे की अनेक विश्वामध्ये, अनेक देशांमध्ये जाऊन या योगाचा प्रसार करावा. तर आपल्या स्वास्थ्याबद्दल आणि आपल्या मनाबद्दल जागरूक होण्याकरता, लोकांमध्ये आपल्या स्वतःबद्दल एक जाण निर्माण करण्याकरता योगा कशा प्रकारे आपल्याला त्याचा लाभ मिळू शकतो हे जाणून देण्याकरता मी हे क्षेत्र निवडलेलं आहे. बरं, खूप छान सर. सर, आपल्याला जर शरीर आणि मन निरोगी ठेवायचं असेल तर आपण जसं प्राणायाम आहे, पॉवर योगा आहे, ॲक्युप्रेशर आहे, त्यानंतर योगासन आहे, तसे वेगवेगळे प्रकार आपण वापरतो किंवा मग अंमलात आणतो. तर यापैकी जर संपूर्ण पॅकेज आपल्याला करायचं असेल तर कसं काय केलं पाहिजे, म्हणजे कशी सांगड घालता येईल सगळ्यांची? मॅडम, सध्याच्या काळामध्ये ना लोकांच्या मनामध्ये खूप याबद्दल एक दुविधा स्थिती आहे की योग म्हणजे नेमकं काय. मला आसनच करायचे आहे का, की मला मेडिटेशन ध्यान करायचं आहे, किंवा काही लोक ॲक्युप्रेशर म्हणतात, काही लोक म्हणतात की आता काही करणं आवश्यक नाही आहे, फक्त आपण बसून नामस्मरण केलं तरीही चालते, हाही एक प्रकारचा भक्ती योग आहे. नेमकं आपण करायचं काय?
तर याच्यामध्ये आपल्याला एक सुवर्ण मध्य साधता येईल आहे. मला आनंद आहे की मी एका वेगळ्या क्षेत्रामध्ये देखील शिक्षण घेतलेलं आहे, मानसशास्त्र. मन आणि शरीर हे निगडीत आहे, जुळलेलं आहे. आपल्या मनातील विचारांचा आपल्या शरीरावरती प्रभाव पडतो. जर आपलं मन चांगलं नसेल आहे, मनामध्ये जर प्रसन्नता नसेल आहे आणि जर हे ठराविक वेळेकरता आपल्या मनामध्ये दुःख, अप्रसन्नता, जडता हे जर स्थायीरित्या थांबलेलं असेल आहे, तर त्याचा प्रभाव आपल्या शरीरामध्ये देखील नक्की पडतोच. तर शरीर आणि मन हे निगडीत आहे, यामध्ये काहीही वाद नाही आहे. इवन आमच्या मानसशास्त्रामध्ये देखील मनावरती आम्ही खूप काही कार्य केलेलं आहे. तर मन याला जर आपल्याला साध्य करायचं असेल आहे, तर शरीराचा आधार घ्यावा लागतो. आणि मार्केटमध्ये, जगामध्ये इतक्या प्रकारे लोकांना कन्फ्यूज करण्याचं आजकाल हे तंत्र सुरू आहे. कारण काय आहे, या क्षेत्रामध्ये मनाला सांभाळण्यासाठी, शरीराला सांभाळण्यासाठी ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहे ते पुरवणारे, ते देणारे लोक आजकाल याचं बाजारीकरण झालेलं आहे. पण ज्ञानामध्ये काहीही खोट नाही आहे. हे ज्ञान आजही तितकंच प्रभावी आहे. तर जर योग्य मार्गदर्शन आपल्याला मिळालं तर या क्षेत्रामध्ये आपल्याला समोर जाता येईल आहे. मग आपण आसन निवडायचं की प्राणायाम निवडायचा किंवा मेडिटेशन निवडायचं, यामध्ये आपल्याला काय साध्य करता येईल आहे. हां, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारांपासून आपल्याला काय काय सिद्ध करता येईल किंवा साध्य करता येईल. करेक्ट. तर प्रत्येक बाब जी आहे ती वेगळ्या गोष्टींना ॲड्रेस करते आहे. जसं आपण जर आसन हा प्रकार घेतला, आसनमध्ये आपल्या शरीराबद्दल आपण सजग होतोय. शरीरामध्ये जे वेगवेगळे अवयव आहे, अंग आहे, त्यांची राखण कशा प्रकारे करता येईल आहे, त्याची लॉन्जिव्हिटी कशी वाढवता येईल आहे, ते तंदुरुस्त बळकट कसे राहतील आहे, याच्याबद्दल आपल्याला खात्री करता येते. याची ती ठेवण आपल्याला आसन या प्रकारामध्ये करता येत आहे. प्राणायाम हा काय प्रकार आहे, प्राणायाममध्ये आपण श्वासांवरती नियंत्रण करणं शिकतोय. आणि ही एक खूप सुंदर असं हे एक ज्ञान आहे. प्राणायामच्या द्वारे आपल्याला आपल्या मनाला साध्य करता येतं. प्रत्येक विद्यार्थ्यांनी प्राणायाम आणि मेडिटेशन हे 2 प्रकार शिकणे आवश्यक आहे. यांनी काय साध्य होतं, आपल्या शरीरामध्ये ज्या काही हालचाली होतात त्या आपल्या विचारांमुळे प्रभावित होतात. आपल्या मनामध्ये जो काही विचार येतो तो आपल्या शरीरामधल्या प्रत्येक अवयवांना वेगवेगळ्या प्रकारे नियंत्रित करण्याचं कार्य करतो आहे. पण किती हे सूक्ष्म ज्ञान आहे सर, खरंच, की मनाचा परिणाम आपल्या शरीरावर होत आहे. म्हणजे कोणी इमॅजिनही नाही करू शकत की असं होतही असेल, नाही का. अच्छा, एक उदाहरण देऊन मी समजावतो मॅडम. जसं मला या दूरदर्शन केंद्रामध्ये आपण बोलवलं या विषयावरती बोलण्याकरता. तर मला ज्यावेळेस कॉल आला की आपल्याला इथे यायचं आहे आणि या विषयावरती बोलायचं आहे, तर माझ्या मनामध्ये एक विचार आला की मला या तारखेला या ठिकाणी उपस्थित व्हायचं आहे. बघा, मनामध्ये फक्त एक विचार आलेला आहे, मी होकार दिला. आणि मनामध्ये दुसरा विचार आला की या तारखेला मला या ठिकाणी या वेळेस उपलब्ध व्हायचं आहे, उपस्थित व्हायचं आहे. आता माझ्या सर्व हालचाली शरीराच्या या विचारांच्या अधीन होत आहे. मनामधला एक विचार मला म्हणतोय की मला या ठिकाणी 2 वाजता पोहोचायचं आहे आणि माझं हे 60, 70, 80 किलोचं शरीर एका ठिकाणाहून उठतंय, तयार होतोय, मी गाडी चालवतोय, सगळ्या हालचाली करून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी मी जातोय. शरीर कोणाचं ऐकतंय, माझ्या मनातील विचारांचं ऐकतंय. तर विचार हे शरीराला प्रभावित करतातच. शरीरातील प्रत्येक हालचाल ही आपल्या विचारांच्या अधीन असते. जर आपण प्रसन्न असलो तर आपलं शरीर देखील प्रसन्न असते. आणि आपल्या शरीरामध्ये दुसरे हॉर्मोनल ग्लँड्युलर सिस्टीम असतात. हे शरीर एक नाही आहे, या शरीरामध्ये अनेक संस्था मिळून काम करत आहे. एक रेस्पिरेटरी सिस्टीम आहे, एक डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे, रेसिप्रोकेटिव्ह सिस्टीम आहे. इंटरकनेक्टेड या सिस्टीम जे आहेत यांना मनातले सगळे विचार प्रभावित करतात. तर विद्यार्थी लोक ज्या वेळेस प्राणायाम करतात, श्वासांद्वारे मनात जे काही विचार असतात ते विचार आपल्या मेंदूवरती, आपल्या स्मरणशक्तीवरती देखील त्याचा परिणाम होतो आहे. बरं सर, मनाच्या हालचालींचा परिणाम कसा काय आपल्या शरीरावर होतो ते आपण पुन्हा जाणून घेऊ. तत्पूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती.
दर्शक हो, कुठेही जाऊ नका, बघत राहा आरोग्य संपदा. दर्शक हो, आपलं पुनश्च स्वागत. आज आपण चर्चा करतो आहे मानसिक आरोग्यासाठी योग साधना आणि आपल्यासोबत आहेत श्री मिलिंद गुप्ता सर. सर, मनाच्या विचारांचा परिणाम कसा काय शरीरावर होतो याबद्दल आपण सांगत होतात. हो मॅडम, बघा, शरीर आणि मन हे जुळलेलं आहे. आपल्या मनामध्ये जे काही चालतं आहे त्यानुसार आपल्या हालचाली आणि आपल्याला आपल्या मनामध्ये भावनांमध्ये फरक पडतो आहे. जर आपण प्रसन्न असू तर आपल्याला प्रत्येक गोष्ट छान वाटते आहे. मनामध्ये जर दुःख असेल आहे तर आपल्याला कोणतेही समोर घडणारी घटना त्याच्यामध्ये रस येत नाही. बरोबर. तर या मनाला आपल्याला कशा प्रकारे आपल्या काबूमध्ये आणता येईल आहे हा एक मोठा प्रश्न असतो. मनाला मनाच्या स्तरावरती पकडता येत नाही, हे खूप कठीण आहे. जसं आपण अनुभव केलेला असेल आहे की आपण एखाद्या वेळेस समजा आपली किल्ली हरवली किंवा एखादी वस्तू आपल्या हातात आहे, आपण ठेवून कुठेतरी विसरतो आणि आपण त्याचा किती प्रयत्न केलेला आठवण्याचा जर प्रयत्न केला तर आपल्याला ते आठवत नाही. किंवा समोरून एखादा व्यक्ती जात असेल आहे आपल्या ओळखीचा, आपण त्याचं नाव आठवण्याचा प्रयत्न करतोय पण त्याचं नाव आपल्याला आठवत नाही. पण ज्यावेळेस आपण सगळं सोडून देतो आहे आणि नंतर आपल्याला आठवतं की त्या व्यक्तीचं नाव हे आहे किंवा अरे किल्ली तर मी इथेच ठेवलेली होते. या मागचं कारण काय आहे की मनाला मनाच्या स्तरावरती पकडता येत नाही. मन आपल्या पद्धतीने चालत आहे. पण मनाचा जर ताबा घ्यायचा असेल आहे तर आपण श्वासांचा आधार घेऊ शकतो आहे. आणि हे प्रकृतीने व्यवस्था दिलेली आहे. इव्हन आमच्या सायकोलॉजीमध्ये सुद्धा हीच पद्धत अवलंबित करण्यात येत आहे. मनाचा ताबा घेण्याकरता श्वासांचा आधार घेण्यात येतो. प्राणायाम आपल्या भारतीय पद्धतीमध्ये नाव आहे. आणि आम्ही याला आमच्या टेक्निकल लँग्वेज मध्ये ब्रीदिंग एक्सरसाइज म्हणतोय. आता बघा, श्वासांचा आणि मनाचा कशा प्रकारे संबंध आहे. हो, हा प्रश्न अगदी म्हणजे कळायलाच हवा, कारण त्याच्याशिवाय कळणार नाही गणित काय आहे. करेक्ट. मला एक सांगा, ज्यावेळेस आपल्याला राग येतो त्यावेळेस आपल्या श्वासांची गती काय असते. वाढते. ठीक आहे. ज्यावेळेस आपण दुखी असतो त्यावेळेस श्वासांची गती काय असते. कमी असते, संथपणे असते. अच्छा, एखादा व्यक्ती जर खूप जास्त दुःखामध्ये असेल, पेन मध्ये असेल किंवा त्याला रोग आलेला असेल आहे, आपण बघितलं तो कणतो, एक विशिष्ट प्रकारचा आवाज काढतो. याला कणणं म्हणतात. कणणं हा काय प्रकार आहे बघा, याच्या मागचं शास्त्र बघा काय आहे. इनकमिंग ब्रेथ अँड आउट गोईंग ब्रेथ, आत येणारा श्वास आणि बाहेर येणारा श्वास यामध्ये एक लय, यामध्ये एक रिदम असतोय प्रकृतीने दिलेला. जसं यावेळेस आपल्या श्वासांची जी लय आहे, श्वासांची जी गती आहे ती एक वेगळ्या प्रकारची आहे. पण आपण ज्यावेळेस खूप एक्साइटेड होतो त्यावेळेस ही श्वासांची गती लय बदललेला असतो. प्रकृती ही चेंज आणते आहे. जसं आपण आता उन्हाळ्याचे दिवस आहे, तुम्ही थकून जर आपल्या घरी आले, आरामात बसल्यानंतर आपण एक निवांत उश्वास सोडतो, नाकाने घेतो आणि तोंडाने सोडतो. ही एक विशिष्ट पद्धत आहे आपल्या शास्त्रांमध्ये वर्णित, ज्याच्यामध्ये आउटगोईंग ब्रेथ, बाहेर जाणारा जो श्वास आहे हा लांबविण्यात येतो आहे. आणि हीच नेमकी एक्सरसाइज ज्या वेळेस एखाद्या व्यक्ती पोहायला शिकतो त्यावेळेस शिकवण्यात येते. याला ब्रीदिंग एक्सरसाइज म्हणतात, याला बबलिंग म्हणतात. श्वास घेतात, पाण्याखाली फक्त नाक नेतात आणि तोंडाने हळूहळू श्वास सोडतात. त्याने काय होतं, जो थकवा आलेला आहे तो दूर होतो. मन जे खूप इथे तिथे फिरतंय ते या ठिकाणी येतंय. तर हा श्वासांचा संबंध कळतोय आपल्याला की मन आणि श्वास कशा प्रकारे निगडीत आहे. आता मनाला डायरेक्टली आपल्याला कॅच करता येत नाही, पण श्वासाला कॅच करता येतं. श्वासाला आपल्याला धरता येतं, त्याला निर्देश देता येतं. जसं मी जर तुम्हाला म्हटलं श्वास घ्या, आपण श्वास घेऊ शकतो. मी म्हणतोय श्वास सोडा, सोडू शकतोय. मी म्हणतोय श्वास घ्या आणि रोखून धरा, श्वास थांबवता येतं आपल्याला. मी म्हणतो आता हळूहळू सोडा, श्वास हळूहळू सोडताय. आणि हा प्रकार ज्यावेळेस आपण करतो त्यावेळेस मन जे आहे हे एक विशेष पद्धतीने विशेष प्रकारचे हॉर्मोन्स रिलीज करतंय.
आपल्या शरीरामध्ये ज्या काही हालचाली होतात त्या हॉर्मोन ड्रिवन असतात. बरोबर. आपल्या शरीरामध्ये एक एंडोक्राइन सिस्टीम असते, एक एक्झोक्राइन सिस्टीम असते. आणि या ज्या ग्रंथी असतात त्या आपल्या शरीरामधील वेगवेगळ्या अवयवांना चालविण्याकरता तर कारणीभूत असतात, आपल्या मनामध्ये देखील प्रसन्नता अनुभव करण्याकरता देखील हे कारणीभूत असतात. बरं. एक एंडोर्फिन नावाचं एक आपल्या शरीरामध्ये हॉर्मोन असतो. हे काय करतं, याला ना हॅपीनेसचं हॉर्मोन म्हणतात. ज्यावेळेस माणूस खूप खुश होतो ना त्यावेळेस एंडोर्फिन रिलीज होतं. तर एखादं आपण कार्य साध्य केलं त्याच्यानंतर एंडोर्फिन ऑटोमॅटिक रिलीज होतं. हे प्रकृतीने दिलेलं तंत्र आहे. तर ब्रीदिंग एक्सरसाइजच्या मार्फत आणि योगाचे विशिष्ट आसन केल्यानंतर आपल्याला हेच हॉर्मोन शरीर ऑटोमॅटिक रिलीज करत आहे. बरं सर, एक विचारू इच्छिते की मग मन प्रसन्न ठेवायचं असेल तर नेमकं ब्रीदिंग एक्सरसाइज डेली किती म्हणजे वेळासाठी करायला हव्या? करेक्ट. बघा, हे ना एक विशेष प्रकारचं ज्ञान आहे आणि याला शिकण्याची देखील एक विशेष पद्धत आहे. कुठेही आपल्याला शिकून हे चालत नाही, कारण की ज्या रहस्य विद्या असतात किंवा विशेष प्रकारचं जे ज्ञान असतं ना ते योग्य प्रशिक्षकाकडूनच घेणं आवश्यक आहे. बरोबर. तसंच प्राणायाम, योगासन, आपण जरी भारताचे रहिवासी असलो आणि हे परंपरेनं मिळालेलं देखील जर ज्ञान असेल आहे तरीही हे योग्यरित्या शिकण्याची आवश्यकता आहे. जसं आहे तसं शिकण्याची गरज आहे. कारण काय आहे, आपलं शरीर आहे ना हे बाहेरून एकसारखं दिसतंय. म्हणजे उजवीकडे एक हात आहे, डावीकडे एक हात आहे, उजवीकडे एक डोळा आहे, डावीकडे एक डोळा आहे, सिमेट्री आहे. बरोबर, सिमेट्री. पण शरीराच्या आतमध्ये जे अवयव आहेत ना हे खूप वेगळ्या प्रकारे शरीराच्या आतमध्ये विखुरलेले आहेत. जसं मी तुम्हाला विचारलं की पोट कुठे आहे, सहसा माणूस इथे हात ठेवणार नाही. हे आपलं पोट नाही आहे, आपलं बायोलॉजिकल पोट मागे आहे. स्टमक, जिथे अन्न पचन होते, या ठिकाणी आपले इंटेस्टाईन आहे. तर ही माहिती जी आहे ही प्रशिक्षकाला असते आहे. योग हा एक वैज्ञानिक भाग आहे, याच्यामध्ये शरीर रचनाशास्त्र हे निगडित आहे. बरोबर. तर योग प्रशिक्षकाला त्याचा शिक्षण अगोदर देण्यात येतं आहे. शरीर रचनाशास्त्राचा त्यांना अनुभव असतो आहे आणि तसंच प्रत्येक प्राणायाम कशा प्रकारे शिकवण्यात यावा, कोणतं आसन केव्हा आपण शिकावं, हे सगळं त्यांना अगोदररित्या योग त्या परंपरेने, गुरु परंपरेने ते सांगण्यात आलेलं असते आहे. कारण काय आहे, प्रत्येक आसन प्रत्येक व्यक्ती करू शकत नाही. प्रत्येक वयोगटाचा माणूस प्रत्येक प्रकारचं आसन करू शकत अशातला भाग नाही आहे. लहानांसाठी वेगळे, तरुणांसाठी वेगळे आणि स्त्री आणि पुरुष यामध्ये देखील खूप फरक असतोय. आपलं शरीर आपल्याला असं वाटत असेल की पण सर बरेचदा असं स्त्री आणि पुरुष हे सोबतच योगा करताना बरेचशा क्लासेस मध्ये दिसतात. करेक्ट मॅडम. बघा, काही आसन जे आहे हे विशेषरित्या सगळ्यांकरता कॉमन आहे, पण प्रकृतीने ना स्त्री वर्गाला एक विशेष असं काय म्हणतात आहे जबाबदारी दिलेली आहे. स्पेशली प्रजनन, पुढची जनरेशन जी आहे ती या पृथ्वीमध्ये स्त्री शरीरामार्फत येते आहे. स्त्रियांचं शरीर जे आहे हे खूप क्लिष्ट आहे, प्रकृतीने विशेषरित्या ते बनवलेलं आहे. इवन हॉर्मोनल सिस्टीम जे असतं ते स्त्रियांच्या शरीरामध्ये खूप वेगळं असतं. इवन सायकोलॉजीमध्ये स्त्रियांकरता जे काही ट्रीटमेंटचे पार्ट आहे ते वेगळे प्रकारचे आहे, कारण की स्त्रिया ज्या आहेत त्या वेगळ्या प्रकारे दुसऱ्या प्रॉब्लेम्सला हँडल करतात आणि म्हणून त्यांच्या प्रकारे त्या पद्धतीला आपल्याला हँडल करता यावं, त्यांना योग्य प्रकारे मार्गदर्शन देण्यात यावं, याकरता त्या प्रशिक्षकाची भूमिका असते. नेमकं स्त्रियांचे आणि पुरुषांचे कोणते कोणते वेगळ्याचे योगासन आहेत स्पेशल त्यांच्यासाठी ते आपण जाणून घेऊ. तत्पूर्वी घेऊ एक छोटीशी विश्रांती. दर्शक हो, कुठेही जाऊ नका, बघत रहा आरोग्य संपदा. दर्शक हो, आपलं पुन्हाच स्वागत. आज आपण चर्चा करतो आहे मानसिक आरोग्यासाठी योग साधना आणि आपल्यासोबत आहेत श्री मिलिंद गुप्ता सर. सर, आपण स्त्रियांसाठी कुठले विशेष योग आहेत ते आपण त्याबद्दल जाणून घेत होतो, काय सांगाल? प्रकृतीने स्त्री शरीराला एक विशेष अशी देणगी दिलेली आहे.
या पृथ्वीवरती नवीन जीव स्त्री शरीरामार्फत येते आहे. तर शरीरामध्ये शरीराचे जे अंग आहे जे विशेषरित्या प्रजनन करता गरजेचं आहे त्याची काळजी घेण्याकरता विशेष प्रकारचे योग आणि प्राणायामचे प्रकार आहेत. जसं आपण ऐकलं असेल आहे आजकालच्या मुलींना यंग एजमध्ये थायरॉइडचा खूप त्रास होतो आहे आणि थायरॉइड ग्रंथी याच्यामध्ये जर थोडं बिघाड आलं, थायरॉक्सिन आपल्या शरीरामध्ये त्याचं लेवल कमी जास्त झालं, याचं डायरेक्ट इफेक्ट पडतो आहे प्रजननाशी. आणि जर यंग एजमध्ये मुलींमध्ये जर थायरॉइड रिलेटेड काही इश्यूज आले तर शरीराची वाढ, ग्रोथ यामध्ये देखील त्याचा फरक पडतोय, जाणवतोय. मग हे नियंत्रित कसं करावं याकरता योगशास्त्रामध्ये खूप सुंदर असा प्रकार दिलेला आहे. आसनचा जर आपण भाग घेतला त्याच्यामध्ये सर्वांगासन किंवा विपरीत करणी हे एक आसन असतं आहे, किंवा सेतुबंधासन असतं. याच्यामध्ये विशेषरित्या थायरॉइड ग्रंथी जी असते आहे ज्याला आपण डायरेक्टली कोणत्याही आसनामध्ये ॲड्रेस करू शकत नाही किंवा कशा प्रकारे आपलं इंटरव्हेन्शन डायरेक्टली होत नाही, या ग्रंथीची काळजी करण्यात येत आहे. तर जर आपण सर्वांगासन केलं विशेषरित्या मुलींनी तर त्यांना हा प्रॉब्लेम अनुभवास येत नाही. मी मागील 22 वर्षामध्ये म्हणजे 50,000पेक्षा वर लोकांना प्रशिक्षण दिलेलं आहे योगाचं. आणि वैयक्तिकरित्या ज्या ज्या लेडीज लोकांच्या, यंग मुलींच्या मी सानिध्यात आलेलो आहे त्यांच्यामध्ये मी हे अनुभव केलेला आहे की आमच्यामध्ये एक वेगळा विन्यास प्रकार असतो आहे आणि त्यामध्ये हे सर्वांगासन हे आसन एक निगडित आहे. विन्यास म्हणजे आसनांची शृंखला, आसन पद्धती, एकानंतर दुसरं आसन कोणता करायचं, तिसरं आसन कोणता करायचं, त्याचाही सिक्वेन्स वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या सिक्वेन्स. असं नाही की आपल्याला जे आवडलं ते आपल्या अनुसार केलं असं नाही, तसंही करता येतं जर आपल्याला त्याचं योग्य मार्गदर्शन असेल आहे तर. त्याच्यामध्ये सर्वांगासन हा प्रकार निगडित आहे. तर सर्व महिला प्रशिक्षक, पार्टिसिपंट त्यांच्यामध्ये हा प्रॉब्लेम जो आहे, जे लोक सर्वांगासन करतात ते दिसून येत नाही. दुसरा प्रकार त्याला बद्ध कोणासन म्हणतात, म्हणजे बटरफ्लाय. ज्या वेळेस एखादी स्त्री प्रेग्नेंट होते आहे त्यावेळेस डिलिव्हरी करता पेल्विक रिजन जो आहे त्याची फ्लेक्झिबिलिटी खूप आवश्यक आहे. पुरुष आणि स्त्री अंगामध्ये पेल्विक रिजन जे आहे याच्यामध्ये खूप ड्रामॅटिक असं चेंज प्रकृतीने दिलेलं आहे. शरीराचे बाकी अंग, हाडं जे आहेत ते एकसारखे असतात, बट पेल्विस जे आहे जर आपण स्केलेटल सिस्टीम बघितलं तर फिमेल पेल्विस आणि मेल पेल्विस याच्यामध्ये खूप फरक असतो आहे. आणि ती फ्लेक्झिबिलिटी वाढविण्याकरता बद्ध कोण आसन नावाचं जे आसन आहे तर ते कॉमन आहे का स्त्री आणि पुरुषांसाठी? ते करू शकतो, पण त्याचा विशेषरित्या फायदा जो आहे हा स्त्री वर्गांकरता होतोय. तसंच पुरुष वर्गाला बाहेर जावं लागतं आहे आणि त्यांना धावपळीचं, दगदगीचं जीवन याचा सामना करावा लागतो आहे. याच्याकरता आपला स्टॅमिना वाढवावा लागतो. स्टॅमिना वाढण्याकरता आपली लंग्स कॅपॅसिटी वाढवायला हवी. काय होतंय की आपल्या शरीरामध्ये आपण जो श्वास घेतो आहे तो जो श्वास आतमध्ये जातोय, आपल्या शरीरामध्ये ऑक्सिजनचं लेवल त्याच्यामुळे मेंटेन होत आहे. ऑक्सिजन लेवल ज्या प्रकारे मेंटेन असेल आहे आपल्या शरीरामध्ये त्या प्रकारच्या ऊर्जेचा लेवल वाढलेला असतो. तर आपली फुफ्फुसांची, आपल्या लंग्सची जर कॅपॅसिटी वाढलेली असेल आहे तर आपल्याला लवकर थकवा जाणवणार नाही. जे लोक स्पोर्टिंग ऍक्टिव्हिटी सोबत निगडीत असतात किंवा प्राणायामच्या विशेष काही पद्धती रोज प्रॅक्टिस करत आहे त्यांची लंग्स कॅपॅसिटी 80-90%, 100% सुद्धा असू शकते आहे. अप टू 4 to 6 लिटर्स ऑफ एअर्स आपल्या लंग्स मध्ये साठवण्याची क्षमता असते. सुमारे 4 ते 6 लिटर हवा आतमध्ये येऊ शकते आहे. पण आपण शॅलो ब्रीदिंग करतोय, म्हणजे प्रत्येक मंडळी आपण जर श्वास घेतला आणि सोडला तर श्वास घेताना आणि सोडताना सुमारे 1 ते 1.5 लिटर 2 लिटर श्वासच आतमध्ये जातोय आणि तितक्याच मात्रेमध्ये ते जे ऑक्सिजन आहे आपल्या ब्लड मध्ये ऍड होत जात आहे. पण जर आपल्या लंग्स मध्ये याच ऑक्सिजनचा लेवल वाढलेला असेल आहे तर आपल्या शरीराची कार्य करण्याची क्षमता वाढते आहे. आणि म्हणून पुरुष मंडळीने प्राणायाम हा प्रकार किंवा स्टॅमिना बिल्डिंग एक्सरसाइजेस, प्राणायाम मध्ये अनेक प्रकार असतात. तर
शरीरामध्ये जर आपल्याला आपली ब्रीदिंग कॅपॅसिटी वाढवायची असेल तर भस्त्रिका नावाचा एक प्राणायाम असतं आहे, ते करणं आवश्यक आहे. किंवा श्वासांना जास्त वेळ इलॉंगेट केल्याने देखील आपले फुफ्फुस जे आहे ते जास्त एक्सपांड होतात आणि त्याकरता नाडी शोधन प्राणायाम किंवा अनुलोम विलोम या प्रकारचे प्राणायाम आपण करू शकतो आहे. विद्यार्थी लोकांकरता विशेषरित्या स्मरणशक्ती वाढविण्याकरता, फोकस एकाग्रता वाढविण्याकरता त्राटक प्राणायाम खूप उपयोगी आहे. त्राटक आणि नाडी शोधन प्राणायाम हे जर विद्यार्थी मित्रांनी जर रोज याला प्रॅक्टिस केलं तर त्यांची स्मरणशक्ती खूप चांगली इम्प्रूव्ह होऊ शकते आणि याने आयसाइट देखील इम्प्रूव्ह होते. माझा स्वतःचा असा अनुभव आहे. वेळ असेल तर मी आपला स्वतःचा अनुभव सांगू शकतो. माझा आता 48 वर्ष आहे. काही दिवसांपूर्वी मला थोडंसं असं अस्पष्ट असं दिसू लागलं होतं, म्हणजे काही अंतरावरचं. तर माझ्या मिसेसच्या म्हणण्यावरून मी डॉक्टरकडे गेलो. त्यांनी माझे डोळे तपासले आणि त्यांनी मला एक नंबर दिला की हा तुमचा एक नंबर. आता मी पहिल्यांदा आयुष्यामध्ये चष्मा लागतोय म्हणून मला देखील थोडी अशी काय म्हणतात एक्साइटमेंट होतं आणि मी तो चष्मा बनवून आणला. पहिल्या दिवशी मी चष्मा लावला, पण कार चालवताना मला ते कळलं नाही कसं ऍडजस्ट करायचं, कारण की त्यांनी मला बायफोकल बनवून दिलेला. म्हणजे जवळचं खालून वाचायचं, दूरचं वरून बघायचं, कार चालवताना खाली बघायचं, वरून बघायचं. मला ते जमलं नाही. पहिल्याच दिवशी मी चष्मा काढून ठेवला. मी म्हटलं आपल्या योग शास्त्रामध्ये याकरता खूप सुंदर असा एक प्राणायाम सांगितलेला आहे ज्याचं नाव आहे त्राटक. मी ते प्रॅक्टिस करत नव्हतो. मी म्हटलं चला आपण प्रॅक्टिस करूया. आणि नेमकं मला 20 दिवसाकरता एका विशेष ठिकाणी जाण्याचा संधी मिळाली. तिथे योगा संबंधित कार्यक्रम होता. 20 दिवसाकरता मी सुट्टी काढली, तिकडे गेलो आणि ते 20 दिवस मी प्रकृती सोबत होतो आणि रोज मी त्राटक करायचो, सकाळी एकदा संध्याकाळी एकदा. आणि आल्यानंतर मी बघतोय काय, मला कोणताही त्रास नाहीये. माझी जी आयसाइट पूर्वी जशी होती तशीच्या तशी परत आली. तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. तर हे त्राटक प्राणायाम जे आहे हे आपल्या आयसाइट करता देखील खूप महत्वाचं आहे आणि यांनी फोकस कॉन्सन्ट्रेशन देखील आपलं इम्प्रूव्ह होत आहे. आणि दुसरा विद्यार्थी मित्रांकरता जो प्रकार आहे त्यांनी अवश्य करावा, त्याला म्हणतात मेडिटेशन, ध्यान. आपण ही टर्म ऐकली असेल आहे. ध्यान करणं खूप आवश्यक असते. थोडा वेळ जर आपण स्वतः सोबत जर आपल्याला बसता आलं, आपल्या मनाला एका ठिकाणी काहीही न करता सांभाळता आलं, तर हेच म्हणजे आहे ना, हे करामात करू शकतोय. इट कॅन डू मिरॅकल. जसं पाणी थांबलेलं असेल आहे ना, तर आपल्याला त्याच्यामध्ये आपलं प्रतिबिंब बघता येतं. बरोबर. आणि त्या पाण्याला जर खळखळाट असेल आहे, तिथे आपल्याला आपलं स्वतःचं प्रतिबिंब देखील दिसणार नाही. तसंच मनामध्ये देखील जर खूप खळखळाट असेल आहे ना, तर आयुष्यामधले योग्य आणि समर्पक असे निर्णय आपल्याला घेता येणार नाही. याच्याकरता मनाला शांत करणं खूप गरजेचं आहे. पण सर, किती टक्के सक्सेसफुल आहे की आपण योगाद्वारे, प्राणायामाद्वारे मनाला आपण नियंत्रित करू शकू? 100%. बरं, 100%. आणि जगातील खूपच इंटरेस्टिंग विषय सर. याला आपण पुन्हा कंटिन्यू करू. तत्पूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती. दर्शक हो, कुठेही जाऊ नका, बघत राहा आरोग्य संपदा. दर्शक हो, आपलं पुन्हा स्वागत. आज आपण चर्चा करतो आहे आरोग्यासाठी, मानसिक आरोग्यासाठी योग साधना. सर, आपण चर्चा करत होतो की कितपत योगासन किंवा ही जी योग प्रक्रिया आहे ती मानसिक ताणतणावाला दूर करू शकते, तर काय सांगाल? मॅडम, मी तुम्हाला अगोदर सांगितलं होतं, हो, 100% आपल्याला आपल्या मनातील ताणतणाव, मनातील आजार हे योग साधनेद्वारे साध्य करता येतं. बरं. कारण मी मानसशास्त्रज्ञ देखील आहे. आम्ही मनाचा सखोल अभ्यास केलेला आहे. इनफॅक्ट मनाला सांभाळण्याकरता ज्या काही आवश्यक अशा बाबी आहेत, जे मॉडर्न सायन्सनी अप्रूव्ह केलेलं आहे, ते सर्व काही आपल्या योगशास्त्रामध्ये निगडीत आहे. पण लगेच काही लोकांचा विश्वास नाही बसत सर. एखादी व्यक्ती अतिशय दुःखी असते तर ती आपल्याला म्हणेल, तिने आपलं दुःख आपल्याला सांगितलं तर ती म्हणेल कसं काय इतकं पटकन 100% योगाने साध्य होईल. मग हे आपल्याला कुठेतरी त्यांना प्रूव्ह करून दाखवावं लागेल, नाही का? बरोबर. अच्छा, मला एकदा सांगा, एखादा व्यक्ती दुःखी असतो किंवा डिप्रेशन मध्ये असतो, त्याला उपाय काय करतो? मग तो त्याच्या
हॉबीज जपण्याचा किंवा त्याला ज्या नको त्या सवयी पण लागतात अशा केसमध्ये, किंवा मग त्याला जे आवडेल तो करायचा प्रयत्न करतो. डॉक्टर मनाचं इलाज करू शकतो काय? नाही, मनाचा इलाज नाही करू शकत, तो शरीराचा इलाज करू शकतो. शरीरामध्ये रोग येऊ शकतोय, मनाला काहीही रोग नसतंय. मनामध्ये जो काही ताणतणाव येतो ना, मग काय होतं, याची एक स्टेजेस आहे, मी तुम्हाला सांगतो. बघा, आपल्याला आयुष्यामध्ये आपल्यानुसार काही घटना घटित व्हाव्या असं आपल्याला वाटत असतं, अपेक्षित असतं. आणि नेहमी असं होत नाही की मला जे वाटतं आहे त्याप्रमाणे जग चाललेलं आहे, त्याप्रमाणे घटना घटित होतील आहे. आणि मग समजा एखादी घटना अशी घटित झाली की जी आपल्याला आवडत नाहीये, मग काय होतं, आपल्याला दुःख होतं. अच्छा, ती घटना ती वेळ निघून जाते, पण आपलं मन तिथेच अडकलेलं असतं. अच्छा, हे जे दुःख आहे, समजा एखाद्या व्यक्तीचं दुसऱ्या व्यक्तीवर प्रेम आहे आणि ती व्यक्ती त्या व्यक्तीच्या जीवनातून निघून गेलेली आहे. आपल्या यंगस्टर्स मध्ये हे खूप होतं बरं का, ब्रेकअप्स होतात, अर्ली एज मध्ये ब्रेकअप्स होतात. मग काय होतं, तो व्यक्ती डिप्रेशन मध्ये जातो. डिप्रेशन ही नंतरची अवस्था आहे. त्याच्या पूर्वी काय होतं, मनामध्ये हे जे दुःख आलेलं आहे ना, हे दुःख त्याला सांभाळता येत नाही, कारण मनाला हँडल कसं करावं याचं आपण ट्रेनिंग घेतलेलं नाहीये. बरोबर आहे. एखादी घटना घटित होते आणि त्याचं दुःख मनामध्ये राहतं आणि त्या संबंधित विचार मनामध्ये रिपिटेशन मध्ये सुरू असत आहे. बरोबर. हे जे रिपिटेशन आहे ना चुकीच्या विचारांचं, हे खूप डॅमेज करत आहे. मग हे थांबवायचं असतं ना आपल्याला. ही पद्धत एक वेगळी आहे. आता आपल्याला ट्रेनिंग मिळालेलं नाहीये, तर व्यक्ती तो तसाच दुःखी राहतो. बरोबर. अच्छा, मग काय होतं, दुःखी झाल्यानंतर मनामध्ये टेन्शन येतं. त्याच्यातून बाहेर कसं पडावं हा मार्ग कोणी शिकवलेला नाहीये. कारण तो मुलगा आता त्याचं एखाद्यावरती प्रेम आहे, पॅरेंट्सला तो सांगत नाही, भीतीने. आपल्या एज्युकेशन सिस्टीम मध्ये अशी सिस्टीम नाहीये की आपल्या टीचर सोबत हे डिस्कस करावं. मित्रांसोबत तो डिस्कस करतो, तो त्याची काय मदत करणार तेही त्याच बोर्डमध्ये तिथेच उभा आहे तो. बरोबर. तर आपल्या पद्धतीने तो काहीतरी करतोय, पण सिस्टीम हाताळता येत नाही. जी घटना घटित झाली ती झाली. मग टेन्शन हे जे आलेलं आहे हे फ्रस्ट्रेशन मध्ये कन्वर्ट होतंय. बरोबर. आणि हेच फ्रस्ट्रेशन डिप्रेशन मध्ये नंतर कन्वर्ट होतंय. आणि या डिप्रेशन मध्ये काय होतं, आपल्या मनामध्ये एकच विचार घुटमत असतो, व्यक्तीला काहीही आवडत नाही, त्याला झोप लागत नाही, भूक लागत नाही, कारण हॉर्मोनल सिस्टीम डिसबॅलन्स होतं. बरोबर आहे. आणि या फ्रस्ट्रेशन मध्ये सगळ्यात गडबडीचं काय होतं माहिती आहे का, फ्रस्ट्रेशन आणि डिप्रेशन मध्ये स्पेशली डिप्रेशन आल्यानंतर मनामध्ये सुसायडल टेंडेन्सी येते. आणि मग डॉक्टर लोक, स्पेशली सायक्रेटिस्ट, हे काय करतात, एखाद्याचं आयुष्य खूप महत्वाचं असतं. सगळ्यात महत्वाची या जगामध्ये काहीही गोष्ट, कोणतीही एक गोष्ट असेल ते आहे माणसाचं जीवन. त्याला वाचविण्याकरता डॉक्टर्स लोक जे आहेत हे विचारांना शांत करण्याचं औषध देतात. अँटी डिप्रेसंट्स म्हणतात त्याला. पण त्या औषधाचं काय गुणधर्म आहे, ते फक्त सुसायडल टेंडेन्सीचे थॉट थांबवत नाही, ते प्रत्येक प्रकारचे विचार थांबवितात. बरं. कारण विचारांमध्ये भेद नाहीये. विचारांमध्ये भेद. आपल्याला असे औषध देण्यात येतं ज्याच्यामुळे सेंट्रल नर्वस सिस्टीम ते बंद होऊन जात आहे. व्यक्ती इथे उपस्थित आहे पण त्याला ते कळत नाही. तर मानसिक आरोग्यामध्ये मग त्याला मेनस्ट्रीम मध्ये आणण्याकरता काय करतात, माझ्यासारखे जे सायकोलॉजिस्ट असतात, मानसशास्त्रज्ञ जे असतात, ते औषध देत नाही. ते काय करतात, या आयुष्याशी निगडीत ज्या गोष्टी आहे त्याच्याशी त्याचा संबंध जोडतात. सायकोलॉजीमध्ये मानसिक आरोग्य जर आपल्याला जपायचं असेल आहे, एखादा व्यक्ती डिप्रेस झाला असेल आहे, तर त्याला काय इंटरव्हेन्शन्स देतात. इंटरव्हेन्शन म्हणजे आपण त्याला जे उपाययोजना देतोय ते त्याला इंटरव्हेन्शन्स म्हणतात. त्याला सगळ्यात पहिले कोणत्या ना कोणत्या हालचालीमध्ये गुंतवतो. जसं आम्ही त्याला काय म्हणतोय की ठीक आहे, तुला आता रोज सकाळी आणि संध्याकाळी 2 किलोमीटर चालायचं आहे. व्यक्ती चालायला लागला ना, म्हणजे जवळपास जे काही घडतंय त्याचा त्याला आढावा घ्यावा लागतोय. बरोबर. सिग्नल आला तर थांबायचं आहे, समोरून खड्डा आलेला आहे त्याच्या बाजूने जायचं आहे. मन आता दुसऱ्या विचारांमध्ये गुंततोय. बरोबर. हे सिस्टीम करत आहे. हे आधुनिक तंत्रज्ञान सांगतोय काय, की आपल्याला हालचालीमध्ये आपल्याला गुंतायचं आहे, मनाला गुंतवायचं आहे किंवा शरीराला गुंतवायचं आहे. आम्ही दुसरं इंटरव्हेन्शन काय देतो, की तुम्ही एखादं
काहीतरी कला ज्याच्यामध्ये आपली फिजिकल ऍक्टिव्हिटी होते आहे, फिजिकल परफॉर्मन्स येतोय, ते साध्य करा, ते शिका. तर झुंबा क्लास लावा, किंवा एखादा डान्सचा क्लास लावा, किंवा तुम्ही एखादं संगीत काहीतरी शिका. यामुळे काय होतं, आता तुम्हाला ते प्रॅक्टिस करायचं आहे, रियाज करायचा आहे. माझं सगळ्यात फेवरेट इंटरव्हेन्शन काय आहे, मी त्यांना सांगतोय की तुम्ही आपल्या हाताने एखादी डिश बनवा. मेल पार्टिसिपंटला देखील सांगतोय. याच्यामुळे काय होतं, आता काहीही बनवलं तरी त्याला त्याचं ज्ञान तर घ्यायचं आहे ना. आता कांदे कापायचे आहे, आता तेल टाकायचं आहे, आपलं मन दुसऱ्या ठिकाणी गुंतलेलं, हे नवीन शास्त्र सांगताय. पण असं करून करून ते जुने जे विचार आहे ते बंद होऊन जातील ना, म्हणजे टाइम पण रेमेडी आहे ना. करेक्ट. काय होत आहे, आता मन जे 24 तास एकाच विचारांमध्ये घुटमळलेलं आहे, तिथून आम्ही त्याला ब्रेक दिलेला आहे. बरं. त्याच्यामुळे काय होतं, आपल्या हॉर्मोनल सिस्टीमला देखील एक ब्रेक मिळाला आहे. आणि याचीच काळजी आपल्या योगमध्ये खूप सुंदररित्या घेण्यात आलेली आहे. आम्ही सायकोलॉजीमध्ये जी रिलॅक्सेशन टेक्निक वापरतोय, रिलॅक्सेशन टेक्निकमध्ये काय होत आहे, आपण बघितलं असेल जुने सिरियल किंवा टीव्ही याच्यामध्ये सायकोलॉजिस्ट समोर काउन्सिलिंग करता ज्यावेळेस बसतात त्यांना कोच मध्ये बसवतो. मग आम्ही म्हणतो डोळे बंद करा, पायाकडे लक्ष न्या, गुडघ्याकडे लक्ष न्या, श्वास संथ करा. म्हणजे शवासनासारखं थोडं. ही योग निद्रा आहे. पूर्ण योग निद्रा जी आहे ही सगळ्यात बेस्ट जगाची अशी रिलॅक्सेशन टेक्निक आहे. म्हणजे शवासनच ना सर. शवासन मध्ये झोपायचं आणि आपल्या शरीराच्या वेगवेगळ्या अंगांमध्ये, डोक्यापासून पायापर्यंत किंवा पायाच्या अंगठ्यापासून डोक्यापर्यंत आपल्याला आपलं लक्ष न्यायचं आहे. मन न्यायचं आहे, शिथिल करायचं आहे, मन न्यायचं आहे, शिथिल करायचं आहे, श्वासाला त्या ठिकाणी न्यायचं आहे, आपलं मन त्या ठिकाणी रोखून धरायचं आहे. पण हे इफेक्टिव्ह आहे नाही सर? खूप इफेक्टिव्ह आहे, 100%. म्हणजे एक पहिलं की आपल्या आवडीच्या गोष्टी आपल्याला करायचं आहे, दुसरं योग निद्रा जी तुम्ही सांगताय ती. हो. जर आपण योग्य प्रशिक्षकाचं मार्गदर्शन घेतलं ना, तर डिप्रेशन किंवा मनामध्ये जे काही घुटमळत आहे, ज्याच्यामुळे आपल्या दैनिक हालचाली प्रभावित होत आहे, अशा सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला खूप फायदा मिळतो आहे. आणि म्हणून मी तुम्हाला म्हणालो 100% मानसिक आरोग्याकरता योग हे प्रभावी आहेच. बरं, खूप छान विषय आहे सर आजचा, आणि भरपूर प्रश्न आहेत, पण आपण तत्पूर्वी एक छोटीशी विश्रांती घेऊया. दर्शक हो, कुठेही जाऊ नका, बघत रहा आरोग्य संपदा. दर्शको, आपलं पुनश्च स्वागत. आजचा आपला विषय आहे मानसिक आरोग्यासाठी योग साधना, आणि आपल्यासोबत आहेत श्री मिलिंद गुप्ता सर. सर, आपण आतापर्यंत योगाचं आणि मनाचं कसं काय सांगड घालता येईल आपल्याला त्याबद्दल आपण जाणून घेतलं. पण आता अलीकडे आपण बघतो की अगदी लहान मुलांपासून तर वयोवृद्ध लोकांपर्यंत सगळेजण मोबाईलमध्ये खूप बिझी राहतात. तर आपल्याला त्यांना जर या योगाची सवय लागायची असेल किंवा मग योगाबद्दल एक जागरूकता निर्माण करायची असेल तर पालकांनी काय स्टेप्स घेतल्या पाहिजे? मी ज्या संस्थेमध्ये काम करतोय त्याचे फाउंडर जे आहे हे आध्यात्मिक गुरु श्री रविशंकर जी आहे, आणि त्यांची एक खूप महत्त्वाची अशी ओळ माझ्या आयुष्याचा अंग बनलेली आहे. ते म्हणतात, ब्रॉडन युअर व्हिजन अँड डीपन युअर रूट्स. म्हणजे काय, आपला दृष्टिकोन हा व्यापक असलाच पाहिजे, बट ऑल्सो सायमल्टेनियसली वी हॅव टू डीपन आवर रूट्स. म्हणजे मला आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती पाहिजे, माझ्याकडे प्रत्येक गॅजेटची माहिती असायला पाहिजे, प्रत्येक सॉफ्टवेअर अपडेटेड असायला पाहिजे, मला लॅपटॉप चालवता आला पाहिजे, मला मोबाईल हँडल करता आला पाहिजे, प्रोग्रामिंग करता आलं पाहिजे आहे. बट सायमल्टेनियसली वी ऑल्सो हॅव टू डीपन आवर रूट. ज्या गोष्टींमुळे आपल्याला जगामध्ये मान्यता मिळालेली आहे त्या गोष्टींचं जतन करायला आपल्याला हवं. बघा, संपूर्ण जगामध्ये एखादा व्यक्ती भारतातून जर जातोय ना, त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन जगाचा वेगळा असतो. आपल्याला ब्रेन बँक म्हणून ओळखतात. का बरं? कारण आपल्या भारतामधून जो व्यक्ती बाहेर विदेशमध्ये जातोय हे आपल्या बुद्धिमत्तेला ते ग्राह्य धरतात. आपल्या बुद्धिमत्तेची त्या ठिकाणी चीज केल्या जाते, त्याचा पुरस्कार करण्यात येतोय. आणि आपल्याला ही जी बुद्धी लाभलेली आहे ही आपली स्वतःची कमावलेली नाही आहे. अनेक हजारो लाखो वर्षांपूर्वी आपले जे पूर्वज होते, जुन्या काळाचे लोक होते, हे काही विशेष पद्धतीचा अभ्यास करायचे, योगाचा सराव करायचे, मेडिटेशन करायचे, ध्यान करायचे, प्राणायाम करायचे, ज्याच्यामुळे प्रकृतीला आपल्याला योग्य प्रकारे त्याचा आपल्याला अध्ययन करता येतं, प्रकृतीचं ज्ञान मिळवता येतं, स्मरणशक्ती वाढवता येते. आपल्या वेदांचे 4ही वेदांचे नॉलेज लोकांना रिटर्न फॉर्म मध्ये नव्हते,
ते कंठस्थ होते. हो हो, कंठस्थ होते. आणि ही त्यावेळेसच्या लोकांची विशेषता नव्हती. आपल्याला आज देखील ते करता येतं. बर. कालांतराने अशी त्यांनी एक पद्धती विकसित केली ज्याच्यामुळे आपली बुद्धिमत्ता वाढलेली. प्रकृतीला आपण खूप चांगल्या प्रकारे अध्ययन केलं. पृथ्वी आणि चंद्र याचं अंतर किती आहे, पृथ्वी स्वतःभोवती किती वेळेमध्ये प्रदक्षिणा घालते, त्याला वेळ किती लागतो, सूर्याभोवती किती वेळामध्ये पडते, ही माहिती आपल्याला 20,000 वर्षांपूर्वी होती. विचार करा, त्यावेळेस हे योग्य उपकरण नसताना त्यावेळेसच्या लोकांनी ही माहिती कशा प्रकारे काढली. कारण की त्या काळचे लोक योग, प्राणायाम, ध्यान याचा अभ्यास करायचे आणि त्याचा त्यांना फायदा मिळायचा. आणि कालांतराने हेच सगळे जीन्स जे आहे ते आपल्या पुढच्या पिढीला देण्यात आलेले आहे. आपल्यापर्यंत हे जी बुद्धिमत्ता मिळालेली आहे, आपली बुद्धीचं जे जग पुरस्कार करते आहे, हे आपलं स्वतःचं नाही आहे, आपल्याला हे वंश परंपरेनं मिळालेलं आहे. तर आपल्या नवीन पिढीला मॉडर्न गॅजेट्स द्यायचे, पण त्याच्यासोबत योग, प्राणायाम, ध्यान हे सगळं देखील देणं गरजेचं आहे. हे आजच्या काळाच्या पालकांना साध्य झालं पाहिजे, त्यांना कळायला हवं. मग त्याची जनजागृतीसाठी आपण काय केलं, किंवा त्यांच्यासाठी आता तो बाहेरचा विषय झाला, पण घरच्या घरी आपण कसं काय त्यांना सवय लावू शकतो सर, काही किंवा योग प्रशिक्षकांना त्यांना इंट्रोड्यूस करून, किंवा मग घरच्या घरी स्वतः आपण त्यांच्यासमोर एक आदर्श उदाहरण म्हणून करता येईल. मॅडम, मुलगा सगळ्यात चांगल्या प्रकारे शिकतो आपल्या पालकांना बघून. हो, जसं आपल्याला मुलांना काही शिकवायचं असेल ना, तर ते आपण स्वतः करायचं. आपल्या मुलांना जर आपल्याला कुकिंग शिकवायचं असेल तर लहान सहान गोष्टी त्यांना द्यायला पाहिजे, की हे तांदूळ निवड, किंवा हे कांदे काप, किंवा ही भाजी निवड. अशा पद्धतीने इंटरेस्ट जागृत होतो. आपण जर ते कार्य केलं नाही तर आपला मुलगा ते करत नाही. हा सायकोलॉजीमध्ये शिकवण्याचा पहिला नियम आहे. योग मध्ये देखील तसंच आहे. सगळ्यात पहिले पालकांनी स्वतःची काळजी घ्यायला शिकायला पाहिजे. स्वतः काही ना काही आपण आसन करायचे, नियमितरित्या करायचं घरी आपण, आणि स्वतःच्या स्वास्थ्याकरता करायचं. तुम्ही 1-2 आसन करा, सूर्यनमस्कार करा, आणि बघा तुमच्यासोबत तुमचा मुलगा ऑटोमॅटिक करायला लागेल. जर लहान इन्फंट असेल, 1-2 वर्षाचं बाळ असेल, तुम्ही काही करा ते तुम्हाला फॉलो करतो ते, है ना. तर आपल्या मुलांमध्ये देखील आपण ही परंपरा आपण देऊ शकतोय, स्वतः करायचं. आणि जर त्याच्यामध्ये समोर जाता येईल, आजकाल याचं करिअर देखील होत आहे. या क्षेत्रामध्ये चांगलं करिअर बनवता येतं. विदेशमध्ये भारतातून गेलेल्या योग प्रशिक्षकांना खूप संधी आहे, अमाप पैसा देखील मिळवता येत आहे ना. तर पहिले हे योग्यरित्या प्रशिक्षण घ्यायचं, स्वतः शिका. आणि आपल्याकडे हे ज्ञान देणारे खूप लोक उपलब्ध आहेत. तर आपल्या घरी आपल्या मुलांकरता हे योग्य प्रशिक्षण उपलब्ध व्हावं म्हणून पालकांनी पहिले काळजी घ्यायची. कुठेतरी क्लास लावून द्या घराजवळच, आणि त्यांना ते करता येईल. आणि सर, एक छोटासा प्रश्न होता माझा अजून, की कमीत कमी किती वेळ आपण योगासन, प्राणायाम किंवा या सगळ्या ज्या मन आणि शरीराला म्हणजे चांगलं हेल्दी ठेवण्यासाठी या ज्या टेक्निक्स आहे, त्यांना कमीत कमी किती वेळ दिला पाहिजे दिवसाकाठी? कमीत कमी अर्धा तास, जास्तीत जास्त 1 तास सफिशियंट स्वतःच्या शरीराकरता. जर आपल्याला शरीर साध्य करायचं असेल, अर्धा तास कमीत कमी, मॅक्झिमम 1 आवर, इट विल टेक केअर. आजचा विषय इतका छान आहे सर, आणि भरपूर प्रश्न आणि आहेत अजून, पण आता वेळ खुणावते. आपण वेळात वेळ काढून आला त्याबद्दल धन्यवाद. आणि दर्शक हो, निश्चितच आज सरांनी आपल्याला वृद्धांपासून, अगदी बालकांपासून तर वृद्धांपर्यंत कोणते कोणते आपण योगासनं करायला हवे, मनाचं जे नियंत्रण आहे ते कसं काय आपण मनाचं नियंत्रण करू शकतो, हे देखील सरांनी खूप आपल्याला सोप्या भाषेत सांगितलं. वेगवेगळ्या पद्धती सांगितल्या की कसं आपल्याला तणावमुक्त राहायचं आहे. तर सर, आज दूरदर्शनच्या वतीने मी तुमचे आभार मानते. तुम्ही आलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद मॅडम.